माझं नाव शिल्पा सुमंत नातू। सीमा एंटरप्राइज नावाची कंपनी आमची 1972 ला फॉर्मेशन झालं। आता 1991 ला आम्हाला बजाज टेम्पो लिमिटेड नावाची डीलरशिप मिळाली आणि आता ती फोर्स मोटर्स लिमिटेड म्हणून कार्यरत आहे आणि त्याचा टर्नओव्हर जवळजवळ 24 करोड या वर्षी क्रॉस झालेला आहे आणि आमची बॅक हिस्ट्री 23-24 करोड आहे। डोंबिवली नागरी बँकेचा आमचा ऍक्च्युली 50 रुपयाला अकाउंट पहिला ओपन झालेला आहे, जेव्हा फडके रोडवरती नालंदा हॉटेलच्या तिथे छोट्या स्वरूपात ही ब्रांच चालू झाली होती पहिल्यांदा डोंबिवलीमध्ये। त्याच्यानंतर पुढे ती ब्रांच वाढत गेली, तसा आमचाही आवाका वाढत गेला। पुढे आम्हाला भरपूर ऑफर्स आल्यानंतर बँकेने आम्हाला चांगल्या व्याजदरामध्ये चांगल्या पद्धतीचा फायनान्स दिल्यामुळे आमची उत्तरोत्तर भरपूर प्रगती होत गेली। नरेंद्र मोदींनी एक विश्वकर्मा योजना म्हणून बांधकाम कामगारांसाठी लॉन्च केलेली आहे। त्याच्यासाठी त्यांना ॲम्ब्युलन्स हव्या होत्या, त्याच्याकरता गव्हर्नमेंट आम्हाला अप्रोच झाली। ते हे होतं 5.5 करोडचा आम्हाला PO आली, पण अरे 5.5 करोड तर आपल्याकडे नाही। पण मला 1 मिनिट सुद्धा असं हो म्हणताना वाटलं नाही की आम्ही देऊ गाड्या, कारण मला विश्वास होता की डोंबिवली नागरी आम्हाला नाही म्हणणार नाही। त्याप्रमाणे त्यांनी नाही म्हणलं नाही। आमची 4 करोडपर्यंत ऑर्डर्स आजपर्यंत पूर्ण झालेल्या आहेत आणि एकदम ही अभिमानाची गोष्ट आहे की पूर्ण ऑल ओव्हर महाराष्ट्रातल्या सगळ्या जिल्ह्यांमध्ये आपण सप्लाय केलेल्या आपल्या स्टिकर लागलेल्या गाड्या केवळ आणि केवळ डोंबिवली नागरीच्या सपोर्टमुळे झालं। एका चांगल्या फायनान्सरचा सपोर्ट मिळालं काय होऊ शकतं ह्याचा म्हणजे आम्हाला अभिमान आहे आणि या असोसिएशनचं आम्हाला कौतुक सुद्धा आहे आणि आम्ही खुश आहोत त्याचं।